आता आपण शेताच्या दुसऱ्या टोकाला आलेलो आहोत आणि इथे सुद्धा शेती केली जाते, परंतु ती बाजूला जे व्हाळ आहे त्या व्हाळातून पाणी आणून पंपाच्या सहाय्याने इथे शेती केली जाते। ही पहा इकडे लावणी लावलेली आहे। हो इकडून साईडने येऊ काय? नाही हो हे आहे ना, ती झाड आहे ना। हां हां खांबलच ना तुम्ही पण? खांबलच ना? चोकमा इकडची पलीकडची 15तले। हां 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 आता इथे लावणी लावायला सुरुवात करतात। हे सर्व आता आपण पाहिलं, हा पूर्ण जे शेत आहे या शेतामध्ये पूर्ण जी शेती आहे ती यांत्रिक पद्धतीने केली जाते आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने। खालून व्हाळातून पाणी आणून हे सर्व आता शेती केली जाते।
आता तर काय करणार. हो, पावसाने दगा दिला ना. होय होय निसर्ग राजाला कोप आलाय. होय होय. काय करूया. तुमच्या हातात नाही, आमच्या हातात नाही. हे असा बेनतो आणि मग पाणी सोडतो, हा करतो आणि या लावतो जीवाचे या. होय तर काय करणार. चला आजी येऊ. हा या. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि आपल्या कोकणामध्ये ही जी पावसाची स्थिती आहे, आणखीन तुम्ही ज्या गावातून आहात त्या गावात कशी स्थिती आहे पावसाची, शेतीची काय अवस्था आहे ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला सांगा. तर खूप वाईट अवस्था आहे सध्या पावसाकडून. तर पाऊस खूप पडणं गरजेचं आहे, कारण त्याशिवाय शेतकरी राजा आपला शेतीच्या कामात व्यग्र होणार नाही. कारण बरेच शेतकरी आता इथे पाण्याची सोय आहे, व्यवस्था आहे, बाजूला पर्याय आहे, नदी आहे, त्यामुळे पाण्याची व्यवस्था होऊ शकते लावण्यासाठी तरी. परंतु जी आता पूर्ण फक्त पावसावरच अवलंबून आहे शेती, त्यांचे खूप हाल झालेले आहेत. कारण त्यांची जी डाळ पेरलेली आहे ती आता काही दिवसांनी ती सुकत जाईल, करपून जाईल. चला आजी. हां हां.